वाटे येची ठाई बहु पायी संतांची म्हणून केला वास नाही नासत ये ठाई न करवे हाला चाली न करवे हाला चाली निवारली चिंता हे म्हणून केला वास नाही नासत ये ठाई तुका म्हणे निवेतनु तुका म्हणे निवेतनु रज कनु लागता मनवून केला वास नाही नासत ये ठाई जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तडिद्वस समनील मेघाव भासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाय सामान्यस्तापादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारू प्रथम नमना 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 पांडुरंगाकारू दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगाकारू प्रथम नमना दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांची या नमो सद्गुरु तुका ज्ञान दीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वेरू निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी नगरावा अवेरो सुखवाटीची ठाई बहु पायी संतांची या म्हणूनी केला वास नाय नासत ये ठाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग मराठी मनावर अधिराज्य करणारा साधू महात्मा इंद्रायणी नदीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं गोंड सुमधुर ज्ञानी फळ तद्वत प्रगल्भित अशा तत्ववेत्यांच्या बुद्धीला आजही न उखलेलं एक आध्यात्मिक कोड म्हणजे वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा संतपर प्रकरणातील अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग कोण्या संतांचा आहे हा कीर्तन पुष्परूपी सेवेला उभं राहिल्यानंतर वक्त्यानं सरळ पठित केल्यानंतर सांगण्या इतपत अज्ञान समाज आज महाराष्ट्रात राहिलेला नाही किंबहुना अभंग सरळ पठित केल्यानंतर तो कोण्या संतांचा आहे हे जर सांगावं लागलं तर किंबहुना तो महाराष्ट्रातील नव्हे तो भारतातीलच नाही असं म्हणावं लागेल विठ्ठल विठ्ठल कोण ओळखत नाही श्री संत जगद्गुरु तुकोबारायांना कोण ओळखत नाही काय बोलावं त्यांच्याबद्दल 2 तासाच्या कीर्तनामध्ये महाराजांच्या बद्दल काय बोलावं वाणी टोकडी पडावी साक्षात ब्रह्मांडाचा नायक जरी वंदनीय श्री संत तुकोबारायांचं कौतुक करायला उभा राहिला तरी तो म्हणेल माझी वाणी तुकोबारायांचं कौतुक करताना टोकडी पडेल विश्वनिर्माणकर्त्याच्या राजमुकुटाच्या गवक्षातून खाली डोकवता अलगत निकळलेला पृथ्वीच्या किमतीचा एक हिरा जो माझ्या वारकरी संप्रदायाच्या तावडीत सहज आणि फुकट सापडला ते म्हणजे वंदनीय श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल अनुभव आले अंगात ते या जगात येत असो असं एका महान साधू महात्म्याचं एक परमार्थाबद्दल सुख मनोगत प्रस्तुत अभंगामधून महाराजांनी व्यक्त केलेलं आहे आता ते अनुभव जगद्गुरु वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचे होते
पंचम वेद निर्माण करण्याची ताकद ज्यांच्या साहित्यामध्ये असे वंदनीय श्री संत तुकोबर आहे. आणि मला सांगायला आवडेल की आज या ठिकाणी मौजे गावी वांगी या ठिकाणी जगद्गुरु वंदनीय श्री संत तुकोबरायांच्या गात्याचा अखंड भजन चालू आहे. आणि त्यांचाच संतपर प्रकरणातील अभंगाच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला. साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्यानं वैकुंठ गमनाच्या वेळेला वंदनीय श्री संत तुकोबरायांना आदरानं पूजावं आणि त्या विमानामध्ये बसवावं आणि वैकुंठ धामाला घेऊन जावावं. गरुडावर बयसोनी माझा कैवारी आला, जया आदरे पूजिले पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. अशी एक अद्भुत ख्याती असलेले मराठी महान संत यांच्याबद्दल एका मराठी साधकानं तुम्हा मराठी माणसांसमोर मराठीत कथित केलेलं मनोगत गोड मानून घ्या. विठ्ठल व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं तर प्रत्येक जीवाला एकाच गोष्टीची आस आणि चुनचुन लागली, ते म्हणजे सुख. हे सुख प्राप्ती करता तो एका जागी स्थिर नाही, कायम चंचल आहे, कायम चंचल आहे. जशी गती मनाची आहे, जशी अवस्था मनाची आहे त्या पद्धतीनं. मन चंचल चपळ, येता जाता न लागे वेळ, अशा पद्धतीचं मन आहे. पहा, आत्ता कुठं कीर्तनात बसलंय आणि थोड्याच वेळात घराच्या कुलपाकडे पोचतं. हा, किंबहुना आत्ताच इथं मन कीर्तनात आहे आणि थोड्याच वेळात मधलं भजन झाल्यानंतर साताऱ्यात जाऊन पोचतं. कोण? मन. मन ही मनाचा जसा चंचल स्वभाव आहे तसा या व्यक्तींचा सुखाच्या बाबतीत चंचल स्वभाव असतो, ते सुख प्राप्ती करण्याकरता. मग हे सुख घेऊन त्याला कुठंतरी एका जागी स्थित व्हायचं असतं, कुठंतरी ठाईच असं कुठंतरी एका ठिकाणी बैसायचं असतं. कोणत्याही प्रकारची धडपड करायची नसती. त्या सुखप्राप्तीसाठी मनुष्याची धडपड चाललेली असते. त्या सुखप्राप्तीचा एक दुर्लभ्यम दुर्लभ उपाय आणि दुर्लभ्यम दुर्लभ असं साधन वंदनीय श्री संत तुकोबरांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. विठ्ठल महाराज त्या सुखाची जागा सांगतात का, तर महाराजांनी त्या सुखाचा अनुभव घेतला की ते सुख कोण्या ठाई मिळतं, जे सुख प्रत्येकाला हवं आहे. कसं? चिरंतन सुख, पुढे नाही नाश, ज्याला पुढं कधीच नाश नाही असं सुख प्रत्येकाला पाहिजे. क्षणिक सुख कोणालाही. त्या सुखाच्या प्राप्तीकरता प्रत्येक जीवाची धडपड चाललेली आहे, प्रत्येक जीवाची धडपड चाललेली आहे. ते मिळतं कुठं? महाराज सांगतात सुख वाटे येची ठाई. चकार उत्पन्न करून महाराज दर्शक सर्वनामानं अलंकृत करून सांगतात की सुख याच ठिकाणी मिळतं. कुठं? बहुपायी संतांची, आणि त्यांच्या पायी ते सुख मिळतं, त्यांच्या ठाई ते सुख मिळतं. म्हणूनी केला वास, म्हणून त्या ठिकाणी वास केला, वास्तव्य केलं, राहिलो तिथंच मुक्काम केला. का? म्हणूनी केला वास, नाय नासत ये ठाई. त्यांच्या ठाई मिळणाऱ्या सुखाला नाश नाही, त्यांच्या ठाई मिळणाऱ्या सुखाला ओसर नाही. ओसर हा श्रद्धेला राहतो. कशा पद्धतीनं? ज्या पद्धतीनं श्रावणामध्ये धो 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 पावसाच्या सरी बरसाव्यात, पहिलं सांगतोय, आत्ताच नाही. धो 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 सरी बरसाव्यात, नदी नाल्यांना पूर यावं, आणि ते आलेले पूर किती महिने टिकतात? झोपले का काय वांगीकर? पाटण तालुक्याला पूर चांगले माहित आहेत, पुरेपूर पूर माहित आहेत. 10 दिवस 15 दिवस महिनाभर. त्या पद्धतीनं हे ओसरणारं सुख असतं. चिरंतन सुख मिळत नाही, ते चिरंतन सुख संतांच्या ठाई मिळतं. महाराजांनी सांगतो आपल्याला मिळणारे सुख सांगतो कसे आहेत. ज्या पद्धतीने श्रद्धेची खालवर अवस्था होते ना, त्या पद्धतीने. वर्षा काळी सरिता चढू लागे पंडू सूता, तयसे नीच नमी भजता श्रद्धा दिसे. त्या पद्धतीने ही सुख खालवर होत असतात. ही स्थितप्रज्ञ सुख नसतात. ही स्थितप्रज्ञ सुख एकाच ठाई मिळतात, ती फक्त आणि फक्त त्या संतांच्या ठाई मिळतात. म्हणून मी त्यांचा वास केला. पहा, या सुखासाठी चंचल धडपड पळापळ चाललेली आहे. म्हणून महाराज सांगतात न करवे हाला चाली,
हालचाल करू नका. त्या सुखासाठी हालचाल चाललेत. इकडचं काढ तिकडं भर, तिकडच काढ इकडं भर, सगळीकडे काढ, उडाव घेऊन कर्ज झालं पण ओरडत बस. त्या सुखासाठी धडपड चाललेले. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अखंड सुखाचा आहे का? कारण सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर. वर म्हणजे पती. रखमा देवीचे पती साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा. हे सुखाचं लक्षण नव्हे, सुखाचं स्वरूप आहेत. सुखरूप आहे से. हा, त्या पांडुरंगासारखा सुख नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. न करवे हाला चाली. हालचाल करायची नाही. त्या संतांच्या ठाई उगाच संतांची ये पायी तिथं पडून राहायचं. अजिबात हालचाल करायची नाही. का? कारण आपल्याला आपल्या सुखाच्या स्थळी निश्चितपणे पोचवणारे या विश्वातील एकमेव जाती म्हणजे संत आहे. विठ्ठल विठ्ठल. ते काय करतात? आपल्या चिंतेचं निवारण करतात. न करवे हाला चाली निवारली चिंता आहे, मनवोनी केला वास नाही नासत ये ठाई. ते आपली चिंता निवारण्याचं काम करतात. मनुष्य दुःखी होण्याची अजून बरीचशीच कारणं आहेत. त्रिविध तापानं हा देह मनुष्याचा तापलेला आहे. त्याच पद्धतीनं अजून एका तापानं तापलेला आहे. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. प्रपंच हा मूळचा दुःख स्वरूप सांगितलेला आहे. ऊर्ध्वमूल मधशाक मश्वत्तम प्राहुरवेयम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदवेत. हा उलट्या वृक्षासारखा संसार आहे. मग तो सुख देणार आहे का? तो दुःखच देणार. यामध्ये त्रिविध ताप मिळतात. कोणत्या? या त्रिविध तापानं तो देह तापला जातो, तुमचा आमचा जीवाचा. जीव कोणाला म्हणावं? शिवापासून जो वेगळा झाला त्याला जीव म्हणावं. जीव शिव एक आहेत ना, तोपर्यंत दुःखाची प्राप्ती जीवाला नाही. ज्या वेळेला जीव शिवापासून वेगळा झाला त्यावेळेला तो दुःखाचा अधिकारी झाला. कोणाचा? हा, दुःख मिळवायला सुद्धा अधिकार लागतो. जीव दुःखाचा अधिकारी झाला. महाराज सांगतात बघा, नाथ महाराज, कल्पना अविद्या तेने झाला जीव. तोपर्यंत जीव हा शिवच असतो. त्याला कल्पना होते. कल्पना म्हणजे वासना ओढाळ गाय, इच्छा. कल्पना म्हणजे इच्छा, आकांक्षा, वासना. या प्राप्त झाल्यानंतर तो भगवान परमात्म्यापासून स्वतंत्र झाला. मी, माझं, मला आणि मलाच त्यात अडकला आणि तो भगवान परमात्म्यापासून वेगळा झाला. जो मी, माझं, मला आणि माझंच म्हणतो तो दुःखाचा अधिकारी आहे. किंबहुना एका गावामध्ये दोन एकाच नावाचे व्यक्ती राहत असतात. मी या ठिकाणी नामनिर्देश करून कोणालाही दुःखी करणार नाही. कारण किंबहुना एखादं नाव घेतलं तर या गावातल्या एखाद्याचं नाव याचं आणि उपाधी व्हायची. वांगीच्या वेशीवर जाताना तो मला अडवायचा. म्हणून ढेबू हे गाव तुमच्या गावात कोणाचंच नसावं. नाव आहे का? ढेबू आहे का? नाही. एका गावामध्ये दोन ढेबू दादा, आणि अपघातामध्ये एक ढेबू खलास झाला, वारला, गतप्राण झाला, मेला, संपला. शब्दकोश माझा सुद्धा संपला. तो देह सोडून निघून गेला मृत्यूलोकातून. गावाला दुःख झालं, गावावरती शोककळा पसरली. कोणती? की अमक्या अमक्या गावचा देबू गेला. मग जे देबूच्या जवळचे आहेत, माझा देबू, माझाच देबू, आमचा देबू, त्यांना जास्त दुःख झालं असेल ना? निश्चितच आहे. आमचं, माझं, मला, माझं आणि माझंच म्हणल्यानंतर जास्त दुःख होतं. तेवढं दुःख झालं कोणाच्या घरच्याला? बोला, कोणाच्या घरच्यांना? देबूच्या. मग सांगा देबू किती आहेत? दोन आहेत. मग दोघांच्या घरच्यांना दुःख झालं की नाही? हा, झालं. कालांतरानं संदेश पोहोचला, वरच्या आळच्या देबू गेलाय, खालच्या आळचा देबू सुखरूप आहे. खालच्या आळच्या देबूचे जेवढे सगळे हे आहेत, सखे सोयरे, मी, माझं म्हणणारे, तेवढे सगळे दुःखातून निवृत्त झाले. आणि त्यांना काय झाला? आनंद झाला. कशाचा? देबू गेल्याचा. हा, माझा तो बाब्यान दुसऱ्याचं. हा, माझा गेला नाही, कोणाचा गेला? हा, त्यांचा गेला. म्हणजे तिथं मी, माझं आणि ममत्व संपलं, तिथं दुःख संपलं ना. काय झाला तिथं? आनंद झाला. मग दुःख कशामध्ये? मी, माझं, मलाच
यामध्ये दुःख आहे आणि मी माझं मलाच याची संपूर्ण संकल्पना म्हणजे जीव. विठ्ठल विठ्ठल हो. मग हा जीव त्रिविध तापानं तापलेला आहे. कोणत्या? आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक या तिन्ही तापानं तापलेला हा देह आहे. आता तापलेला देह हे सुखीपणाचं लक्षण आहे का दुःखीपणाचं लक्षण आहे? अहो सुखी माणसांनो माझ्याकडे पहा, कशाचं लक्षण आहे? तापलेला देह त्रिविध तापाचं राहू देत. चैत्रातल्या उन्हाळ्यात बिन चपलीचा डांबरावरती एखाद्याला उभा केला आणि त्याचा देह तापला, हे सुखाचं लक्षण आहे का दुःखाचं लक्षण आहे? हा, हुशार आहेत माणसं. दुःखाचं लक्षण आहे. मग त्रिविध ताप, या तापानं तापलेला देह किती फणफणत असेल. हा देह मुक्त करण्याचं काम कोण करतं माहितीये का? लांबची गोष्ट सांगतो. संतांच्या संगतीत आलेला रज. रज म्हणजे तसा धातू एका ठिकाणी सांगितला रज, पण रज म्हणजे धुलीकण. पूर्वी कौलाची घर असायची, मातीची असायची. त्यावेळी माणसं मातीशी एकरूप होती. आता माणसं धातूशी एकरूप झाली. कसा तोळा आहे? कुठं घ्यायचे आपल्याला सांगा? मातीशी एकरूप. ज्या वेळेला कौलाचं असं भिंग फिटतं, त्या भिंगातून सूर्यकिरण येतात. आपण उठल्यानंतर किंवा अशी वलकल झाडली तर त्यामध्ये असे कण उडतात, माहित आहे? जे कण म्हणजे रज, तो धुलीकण म्हणजे रज. तो कण साधू संतांच्या संगतीत आला आणि साधू संतांना स्पर्श करून त्रिविध तापानं तापलेल्या त्या देहाच्या सानिध्यात आला तर तो त्रिविध ताप जातो. एवढी ताकद संतांच्या संगतीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे निवे तनू रज कणू लागता. त्यांच्या संगतीत आलेला रज कण लागल्यानंतर त्रिविध तापानं तापलेल्या त्या जीवाचा देह थंड होतो. एवढं सामर्थ्य त्यांच्या सानिध्यात आहे, एवढं सुख त्यांच्या सानिध्यात आहे. मनवनी गेला वास नाही नासत येठाई. विठाला विठ्ठल. अभंगाचं स्वरूप खूप छोट आहे हा, पण अभंगाचा अर्थ हा खूप विस्तृत आहे, खूप विस्तृत आहे. त्रिभुवनात मावून सुद्धा तो संपूर्ण ब्रह्मांडात ओसंडेल एवढा अर्थ आहे अभंगामध्ये. पण अभंगात वारकरी संप्रदायाच्या अधिनियमानुसार एक कायम फिक्स पद असतं. ते पद कोणतं? ध्रुवपद. बरोबर, ध्रुवपद असतं. ते ध्रुवपद चाल गायल्यानंतर पुन्हा पुन्हा तेच म्हटलं जातं. काय? ध्रुवपद. ते जागा सोडत नाही. ध्रुवपद. पहा, ते ध्रुवपदाचं पहिलं टूक फक्त तुम्ही म्हणायचं माग साथीदारांनी. कोणतं आहे ते? मनवनी केला वास. एवढंच म्हणायचं. काय म्हणायचं? मनवनी केला वास. म्हणूनी केला वास. मनवनी केला वास. मी म्हणा असा हात केला की म्हणायचा. अभंगाचा सरळ पटीत सरळ साधा अर्थ सहज वाचता वाचता अर्थ येऊन जातो. एवढा गाता माता जाग्यावर आणणारा औषधी आहे. पहा, सुख वाटे येची ठाई बहु पायी संतांची. मनवनी केला वास. नाही नासत ये ठाई. मनवनी केला वास. न करवे हाला चाली निवारली चिंता हे. मनवनी वास. तुका म्हणे निवेतनू. मनवनी केला वास. तुका म्हणे निवेतनू रज कनू लागता. मनवनी केला वास. एवढं संत संगतीमध्ये एवढं सुख आहे. मनवनी केला वास नाही नासत येठाई. सेवेकरता निवडलेल्या अभंगाचा माझ्या अल्पबुद्धीला सुचल आणि तुम्हाला पचल असा सरळ साधा अर्थ झाला आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. बऱ्यापैकी झालं आपलं कीर्तन म्हटल्यानंतर काही जीवांना सुख झालं असेल आणि काही जीवांना दुःख झालं असेल. ज्यांना कीर्तन आहे, श्रवणाची गोडे आहे. दोन गोष्टी आहेत. 150 वर्षाची महान परंपरा असलेले गाव आहे. म्हणजे ही सर्व लोक कीर्तन ऐकण्याकरता आलेत. मी हे ठामपणे सांगेन. का? कारण काही गावामध्ये लोक कीर्तन पाहण्याकरता येतात. समजलं तर बघा, नाही तर संतपंक्ती चुकवू नका. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत श्रवण म्हणून कीर्तनाकडे पाहिलं जात नाही
तोपर्यंत कीर्तन श्रवणाच्या कानाचा दर्जा श्रोत्याचा उंचावत नाही. कारण श्रवण भक्ती नवविधा भक्तीतल्या अग्रगण्य स्थानी असणारी भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा नवविध प्रकारच्या असणाऱ्या भक्तीत अग्रगण्य स्थानी उंची टोकाव शिखरावरती असणारी भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. आणि या श्रवण भक्तीचा सगळ्यात जास्त वाप होतो तो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल मोठ्या लोकांच्या मुखामधून ऐकले, स्वतःच्या पदरचं सांगत नाही. का हे स्पष्ट करावं, माणसानं खरंच खरं बोलावं आणि कीर्तनात तर खरंच खरं बोलावं. बोलणं खरं असावं, बरं नसावं, खरं असावं. पहा, श्रवण एकमेव असा संपूर्ण वर्षामध्ये चातुर्मासात येणारा एक मास आहे, तो श्रावण मास. तो श्रावण मास बरीच जण पाळतात. तुमच्याकडे पाळतात का? हा, जनावर आहे श्रावण पाळायला. ते श्रावण महिना हा एकच महिना पाळतात. बरेचसेच वाघ श्रावण महिन्यात गवत खात असतात. नाही लक्षात आलं? असू द्या. इथे गुयतम झाकली मुठ 1.25 लाखाची उघडू नका, 1 लाख देतो. विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या काळी श्रावण महिन्यामध्ये धो 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 पाऊस पडायचा आणि ऋषीमुनी ते पुराण पोथी वाचण्याकरता कुठंतरी कुटीमध्ये वनामध्ये असे स्थित व्हायचे. ती पोथी वाचण्यामध्ये ती एवढे गुंग व्हायची, एवढे गुंग व्हायचे आणि लोक ती श्रवणामध्ये एवढे गुंग व्हायची, एवढी गुंग व्हायची. अशी त्यांची अवस्था निर्माण व्हायची. कशी? देहीच विदेही भोगो दशा, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला, अशी अवस्था निर्माण व्हायची. मग पायाच्या पिंढरीला कुत्र चावलं तर साधू संतांनी उत्तर द्यावं, चमडी जाणे और कुत्ता जाणे. विठ्ठला विठ्ठल. हा देह माझा नाहीच, देहाबद्दलचं ममत्व नष्ट होणं म्हणजे परमार्थ. जववरी नाही निरसला देह, तववरी अवघे संसारिक. विठ्ठल विठ्ठल. पहा, श्रावण महिना सांगत होतो. त्या श्रवणामध्ये एवढे गुंग होऊन जायचे की त्यांना खाण्याची सुद्धा भ्रांत पडायची. मग तसलं खाणं नाही, सगळ्याच खाण्याची भ्रांत पडायची. आपल्या शरीराचा विसर पडायचा. शरीरावर असणारे कपडे वल्कल ही दुधकी आहेत कसले आहेत याचा विसर पडायचा. हाताची जी अनप्रॉडक्टिव्ह मटेरियल आहेत ना, जे सगळे नॉन प्रॉडक्टिव्ह, नख असतील केस असतील, या सगळ्या गोष्टीकडे ज्यांचं दुर्लक्ष व्हायचं. परिणामी केस दाढी वाढली जाते. हल्ली वाढवून म्हणतात मी श्रावण पाळलाय. विठ्ठल विठ्ठल. हा श्रावण महिना आहे, हा श्रवणाचा महिना आहे. प्रत्येक जीवाला सुखाची प्राप्ती करण्याची तळमळ लागलेली आहे. या विश्वामध्ये ब्रह्मदेवापासून अगदी आमेबापर्यंत अथवा आमेबापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचीच इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा वासना आहे ती फक्त आणि फक्त मला सुख पाहिजे. या ठिकाणी बसलेल्यापैकी असा कोणीच नसल की मला दुःख व्हावं अशी इच्छा करणारा कोणी इथं बसलाय का? मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं अशी इच्छा करणारा इथं कोण बसला नसेल. महाभारतात 2 कॅरेक्टर सोडले तर दुःख कोणीच मागितलं नाही. त्यातलं एक कॅरेक्टर म्हणजे कुंती माता आणि दुसरं कॅरेक्टर म्हणजे आमचे विदुरजी. विठ्ठल विठ्ठल. पहा, जागा खाली झाली काय पुढची? नाही ना. एवढं वाईट दुःख आहे, कोणच दुःख मागत नाही. पहा, या दुःखाचं नाव काढलं तर त्या बिचाराला सुद्धा दुःख आवडलं नाही. ती निघून गेली आणि सुख सांगितल्यानंतर ती पुन्हा आली. कोण? लाईट होय. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. या ठिकाणी दुःख कोणाला पाहिजे असा कोणी माझ्या समोर बसलेलं नाही. प्रत्येकाला सुखाचीच अपेक्षा आहे. आणि सुख 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 करत सुखाचं भजन करीत हे मरतं, पण त्याला काय सुख मिळत तरी सुखाचंच भजन करत. सर्व सुखाची आजा जन्म गेला, सर्व सुखाची आजा जन्म गेला, क्षण मुक्ती नाही यत्न केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेशीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी.
माझे सोयीत नवे गो सर्व सुखाची आशा जन्म गेला जनमुक्ती यश नाही केला हिंडता दिशाही न पावला माया वेशीला जीव वा वा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. तुमच्यासाठी 10 वर्ष असली तरी आम्ही 10 वर्ष झाले यांच्यासाठी आसुसलोय, पण आम्हाला मिळणं झाल्यात. पाटण तालुक्याचे वैभव आहेत दोन्हीही. गोड गायन असणारे आमचे कृष्णा महाराज आणि गोड आवाज असणारे आमचे बापूसाहेब महाराज. वा, पण ही शक्यतो कोणाला सापडत नाहीत. अनाधिकाराच्या माणसाच्या तावडीत ही सापडत नाहीत. त्याकरता अधिकारी माणूस लागतो आणि तो अधिकारी माणूस इथं माझ्या डाव्या बाजूला बसलेले म्हणजे आमचे शहाजी दादा येवलेवाडीकर. यांचा शब्द ती मोडत नाहीत नव्हे, यांचा शब्दच ती पाडत नाहीत. वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे, ज्यांनी महाराष्ट्राच्या गायकांच्या हृदयावरती आदिराज्य गाजवलं, असे सर्वभूषण पंडित माने मास्तरांचे एक पट्ट शिष्य आमचे शहाजी दादा येवलेवाडीकर. एवढंच नाही, गुरुच्या नावाचा पुरस्कार भेटलेला महाराष्ट्रातील पहिला शिष्य म्हणजे आमचे येवलेवाडीकर दादा आहे. यासाठी भाग्य लागतो. दादा माणसं वागवून मिली पण वाजवायला नाही आलं. असो, मला त्या सुरातलं जास्त कळत नाही आणि राग येतो पण मला राग सुद्धा येत नाही. असो, पण कीर्तनकार सुरात नसला तरी बेसूर असला तरी चालेल, पण कीर्तनकार आसूर नसला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सुख सांगत होतो, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा. या सुखासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली आहे. हा जन्म आपला सुखासाठी गेला, पण सुख मिळालं असा कोणच म्हटला नाही. ठीक आहे, 5 वर्षाच्या मुलाला जर विचारलं सुख कशाला म्हणतात, त्याची सुखाची व्याख्या वेगळी आहे. ठीक आहे, त्याला ते सुख मिळालं का, कोणतीही गोष्ट द्या, तात्पुरतं त्याला सुख मिळतं. 25 वर्षाचं ते झालं तर त्याची सुखाची व्याख्या बदलते. त्याची लहानपणी जी असते तीच राहत नाही. जर लहानपणीची सुखाची व्याख्या ती 25व्या वर्षात राहिली तर महाराज म्हणतात, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या. 25 वर्ष झाल्यानंतर 50व्या वर्षी सुखाची अपेक्षा बदलते, सुखाची व्याख्या बदलते. 50 वर्ष झाल्यानंतर 80व्या वर्षी पोचल्यानंतर सुखाची व्याख्या बदलते. सुख मिळतं का, नाही. म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूच्या टोकापर्यंत पोचल्यापासून पर्यंत सुख मिळत मी नाही सांगत, हे महाराज सांगतात. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, अख्खा जन्म या सुखापाशी गेला, पण सुख मिळत नाही. प्रस्तुत अभंगामध्ये, संपूर्ण अभंगामध्ये वंदनीय तुकोबारांनी फक्त सुखच सांगितले, मिळतंय, फक्त सुखच मिळतंय. शब्द किती वेळा आहे सुख अभंगामध्ये? अभंग सरळ वाचला तर शब्द किती वेळा आहे सुख? एकदाच आहे ना, एकदाच सुख आहे. पण प्रत्येक चरणात, प्रत्येक कडव्यात, संपूर्ण अभंगात सुखच मिसळलेलं आहे. कसं ते सांगतो थोडक्यात. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अपरोक्ष परोक्ष अशा पद्धतीनं महाराज या ठिकाणी या अभंगामधून सुख सांगतात. कसं पहा, सुख वाटे येची ठाई बहुपायी संतांची. या पहिल्या चरणामध्ये सुख आहे का? आहे. सुख शब्द आहे ना, सुख ते प्रत्यक्ष झालं, अपरोक्ष झालं. दुसऱ्या चरणामध्ये सुख आहे का बघा, म्हणूनी केला वास नाही नासत ये ठाई. यामध्ये सुख किंबहुना हे ध्रुवपद आहे, आपण हे बाजूला ठेवू. तिसऱ्या चरणामध्ये सुख आहे का? न करवे हाला चाली निवारली चिंता आहे. सुख शब्द आहे का यात? नाही. चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे निवे तनु राजा कनू लागता. या चरणामध्ये सुख आहे का? सुख शब्द कुठंच नाही. पण पहिल्या चरणामध्ये सुद्धा सुख आहे, तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा सुख आहे, चौथ्या चरणामध्ये सुद्धा सुख आहे. म्हणून केला वास नाही नासत ये ठाई. पहिल्या चरणामध्ये सुख स्पष्ट दिसते, दुसऱ्या चरणात सुख दिसतंय का बघा. न करवे हाला चाली निवारले चिंता आहे. यामध्ये सुख आहे का? सुख शब्द नाही, पण त्यामध्ये सुख आहे. कसं आहे सांगतो तुम्हाला. चिंता हे सुखाचं कारण आहे का दुःखाचं कारण आहे? कुणी चिंता वाटली म्हणून टाळ्या वाजवून हसला तर त्याला माणसं मिरज जवळ करतात. चिंतेत जर हसला तर माणसं काय म्हणतात, नेलं पाहिजे गाड्या कुठं येरवड्याला नाही तर मिरजला. हा,
त्यामध्ये सुख दिसतं का? चिंतेचं निवारण म्हणजे काय झालं? चिंताच मुळात दुःखाचं कारण आहे. चिंता ही आशे अनुस्वार काढल्यानंतर चिता होते. चिता ही एकदाच जाळते, चिंता ही 1000 वेळा जाळते. चिता ही मेल्यावर जाळते आणि चिंता ही जिवंतपणे जाळून मारते. विठ्ठल विठ्ठल. इथं बसलेल्यापैकी चिंता कोणाला नाही असा कोणीच नाही, कोणीच नाही असा. बघा मागच्या वेळी कितीचा दर मिळाला होता ऊसाला? 3000. पुढच्या वर्षी 3000चीच अपेक्षा आहे का? खरं बोलले बरं का ते. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. चिंता काय चिंता आहे तुम्हाला? पाऊस दो पडलाय, पुढच्या वर्षी पडलच का? काय आहे? चिंता आहे. थोरल्याचं झालंय काय आहे? चिंता आहे. न करवे हाला चाली निवारली चिंता आहे. विठ्ठला विठ्ठला. तुमचं गणित मी सोडवतो, मास्तर मी आहे ना. चिंता आहे दुःखाचं कारण आहे, बरोबर? कितीही करा कितीही करा. तुमच्याकडे आलाय का? आलं इकडं आलं ना. आलं तर आलं, नाही तर गेलं. किती दर आहे? जुन्याला 35, नव्याला 8. बरोबर आहे ना? मी व्यापाऱ्याचा पोरगा आहे. विठ्ठल विठ्ठल. काय चिंताच आहे ना. आता जवळ आली पंचवार्षिक, लई मोठी आहे. विठ्ठला विठ्ठला. नित्य उठून या खावयाची चिंता. सकाळीच शेवग्याची भाजी केली होती, आता संध्याकाळच्याला तुकडा राहिला नाही. काय? चिंता. विठ्ठल विठ्ठल. पाहिलं तर हे आयुष्य सर्व स्वान चिंतेनं भरलंय. म्हणजे हे सगळं आयुष्य दुःख स्वरूपानं भरलंय. या आयुष्यामध्ये त्रैलोकिक सुखाचा अभाव आहे, या नाम तिथं दुःख आहे. हे दुःखाचं कारण चिंता आहे. ही जर चिंता निवारण केली तर उरलं काय? सुख. ज्या गोष्टीचा प्रभाव वाढतो ती गोष्ट निवडून येते, बरोबर ना? जिकडे जास्त मतदान तो निवडून येतो. मग आपण ठरवायचं जास्त मतदान कुठं गेलं पाहिजे? दुःखाला गेलं पाहिजे का सुखाला गेलं पाहिजे? ज्याचं जास्त भजन करतो तो निवडून येतो. पहा, हे आयुष्यामध्ये समांतर भरलेले आहेत. द्वंद्व आहेत, सुख दुःख, रात्र दिवस, श्वास उच्छ्वास, काळा पांढरा, वादविवाद, हे द्वंद्व आहेत. हे द्वंद्व भरलेले आहेत. ह्यातला जर एक नसेल तर दुसऱ्याला किंमत नाही. एक नसेल तर दुसऱ्याला किंमत नाही. सुखच जर नसतं तर दुःखाला किंमत राहिली नसती. दुःखच जर नसतं तर सुखाला किंमत राहिली नसती. दिवसच नसता रात्रच असती, रात्रीला किंमत राहिली नसती. दिवस आहे म्हणून मनुष्य रात्रीची वाट पाहतो, रात्र आल्यानंतर माणूस दिवसाची वाट पाहतो. रात्रीला महत्व आहे ते दिवसामुळं आणि दिवसाला महत्व आहे ते रात्रीमुळं. सुखाला महत्व आहे ते दुःखामुळं, दुःखाला महत्व आहे ते सुखामुळं. विठ्ठल विठ्ठल. पहा, पण ज्या गोष्टीचा प्रभाव वाढतो त्या गोष्टीने त्याचं नामकरण केलं जातं. मनुष्य गुणी आणि अवगुणी ओळखायचा कसा? गुणी आणि अवगुणी ओळखायचा कसा? पहा, हे 50-50% गुण असतात, गुण आणि अवगुण. मग त्याचं नामकरण कसं करायचं? जर अवगुणाचा पगडा जास्त असला, गुण थोडे असतात, अवगुण्यात सुद्धा गुण असतात. अवगुणी पूर्णपणे अवगुण नसतो. गाढव पूर्णपणे निरुपयोगी नाही, तो चांगला माणसापेक्षा उपयोगी आहे. कारण गाढवाला काय प्यावं ते कळतं. विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे ना? प्रत्येकाकडे काय ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी ह्या आहेतच आणि असतात. या पृथ्वी तलावरती उपस्थित असलेला कोणताही जीव हा निरुपयोगी नाही, विनाकारण नाही, कारणाशिवाय तो इथं आलेला नाही. पहा, ज्या वेळेला अवगुणांचा प्रभाव वाढतो, 50%चा 75% गेला तर गुण किती राहिले? 25 राहिले ना. मग तो मनुष्य अवगुणी म्हणून ओळखला जातो. कॅल्क्युलेशन करू नका आता कोणाचं, पण सांगतोय तुम्हाला. गुणी मनुष्य कसा ओळखावा? गुणाचा प्रभाव जर 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाला, 90% झाला आणि अवगुण 10% राहिले तर तो गुणी म्हणून गणला जातो. थोडं कुठं तरी असतो. चंद्र जरी पांढरा शुभ्र असला तरी डाग आहेत, सूर्य जरी तेजोमय असला तरी सूर्यावरती डाग आहे, चंद्र जरी राजा असला तरी त्याला भगे आहेत.
आहेत ना, आहेत. अशा पद्धतीने तो परिणाम राहतो. तर सुख आणि दुःख कसं सांगतो तुम्हाला. एका घरामध्ये 2 भावंड, दोघांची लग्न झाली, 2 बायका घरात आल्या. त्या कोण झाल्या? जावा जावा. तुम्ही घरात राहावा आणि ह्यांनी घरातनं जावा जावा जावा. ठीक आहे. काल परत्वे विभाज्य कुटुंब पद्धती आहे ना, विभक्त कुटुंब पद्धतीनं दोघं विभक्त राहिले. 4 एकर जमीन किती किती वाटणीला आली? लई वाटण्या केलेल्या दिसते ते तुम्ही. 2-2 एकर वाटणीला आली. धाकटा डाव्या बाजूला आणि थोरला उजव्या बाजूला. या महाराष्ट्रामध्ये लोकांना शेतामध्ये पिकतंय काय याच्याकडे जास्त ध्यान नसतं. खालनं बांध पोकाळ केले पोकरून. कदाचित ही जर पाकिस्तानच्या बाउंड्रीवरती ठेवली असते तर निमा पाकिस्तानीने आत वाढला असता. बांध पोखरायला सुरुवात केली. कुणी? धाकट्यानं. हो का, कोणतरी धाकट्यानं म्हटलं. आजी म्हणली धाकट्यानं. नाही, सगळीकडे तसं आहे. आमच्याकडं पण तसं आहे. जे शेंडफळ असतं ते आगाव असतं. आमच्याकडचं सांगतोय. आमच्या घरात मी शेंडफळ आहे. माझ्यावरनं सांगतो. असं काय नाही, प्रत्येक ठिकाणी प्रथा वेगळी असते दादा. आमच्याकडं माणसं मेल्यावर जळतात, इकडं तसंच आहे ना. मजेसारखं आहे. सचिन महाराज, माणसं सगळीकडेच मेल्यावरती जळतात. तरी मला पडलेला प्रश्न, तरी माणसं जिवंतपणे माणसांच्या वरती का जळतात? विठ्ठला विठ्ठला विभाजन केलं. डाव्या भावानं कोरायला सुरुवात केली, धाकट्या भावानं कोरायला सुरुवात केली. मग मला सांगा, डाव्या बाजूला असणाऱ्या धाकट्या भावाची जमीन झाली 3 एकर कोरून कोरून. थोरल्याची किती झाली? 2 एकर. चुलत्याचा बांध आहे की पलीकडं 1 एकर राहिली. प्रभाव कोणाचा वाढला? हा, धाकट्याचा वाढला. आणि कोरत 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 त्यानं त्या बांधाला थटावली तर त्याचा मालक कोण झाला? धाकटाच झाला ना. त्या पद्धतीनं सुख दुःख आहे. या बांधाच्या अलीकडे दुःख आहे आणि या बांधाच्या पलीकडे सुख आहे. ज्याचा जास्त प्रभाव वाढतो तसतस ते वाढत 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 जातं आणि इतराचा प्रभाव कमी होतो, ते नष्ट होतं. मग आयुष्यामध्ये सुख प्राप्ती करण्याकरता सुखाच्याच पाठी धावावं असं काय नाही. तर दुःख कसं कमी होईल ते पाहायचं. दुःख कमी करत राहायचं, दुःख कमी करत राहायचं, दुःख कमी करत राहायचं. दुःखाची का जागा संपली तर उर्वरित राहिलेल्या जागेला सुख असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीचे हे सुख आहे. किती बी पाठलाग केला तरी आपल्याला घावणार नाही. त्याचं नाव सुख. सुख कितीही खास्ता खाल्ल्या, खसू 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 कास्ता खाल्ल्या तरी खसू 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 सुख मिळत. असं सुख आहे, असं सुख आहे. पहा, मग या सुखाची व्याख्या आहे तरी काय? प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. इंद्राचं सुख इंद्रासनात, कुंभकर्णाचं सुख नेंद्रासनात, उंदराचं सुख बिळात, डुकराचं सुख गटरात, गाढवाचं सुख लोळण्यात, घोड्याचं सुख पळण्यात, म्हाताऱ्याचं सुख नातवात, नातवाचं सुख म्हाताऱ्यात, देवाचं सुख संतात, माणसाचं सुख संतात, संतांचं सुख संतात. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या ठरलेल्या आहेत. अगोदर सुख काय आहे ते पाहू आपण. तत्वबोध सांगतो. अनुकूलम वेदनीम सुखम, प्रतिकूलम वेदनम दुःखम. मनाला अनुकूल वाटणारी वेदना म्हणजे सुख आहे आणि मनाला प्रतिकूल वाटणारी वेदना म्हणजे दुःख आहे. किंबहुना जाऊ देऊ, जे हवंसं वाटतं त्याची व्याख्या सुख आहे आणि जे नकोसं वाटतं त्याची व्याख्या दुःख आहे. फक्त तुमच्या बाबतीत आणि आमच्या बाबतीत ती व्याख्या वेगळी आहे. सुंदर अशा प्रकारे ओवीबद्ध केलेलं आहे मौली ज्ञानोबराने. विषय विषयांचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. तो परमार्थ आणि तो प्रपंच या 2 गोष्टी आहेत. त्यातला गोड कोण आहे? परमार्थ गोड आहे आणि प्रपंच कडू आहे. पण तुम्हा आम्हाला तो प्रपंचाचा सरपट असलेला आहे. आपल्याला कडू विषय तू गोडू झालेला आहे. त्यामुळे आपलं सगळं गणित बदललेलं आहे. सुखाची व्याख्या फिरलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हा आम्हाला सुख वाटतं प्रपंचात, पण साधू संतांना दुःख वाटतं प्रपंचात. तुम्हा आम्हाला दुःख वाटतं परमार्थात, साधू संतांना सुख वाटतं
परमार्थात, कारण सुख घडोघडी वाढू लागे. अशा पद्धतीचे हे सुख आहे. अनुकूल वाटणारी वेदना म्हणजे सुख आणि प्रतिकूल वाटणारी वेदना म्हणजे दुःख. पण या सुख दुःखाची व्याख्या ही ठराविक ठिकाणी गेल्यानंतर बदलते. काल परत्वे प्रसंगानं सुखाची व्याख्या बदलते. पहा, घरातून बाहेर पडता पडता दारामध्ये जर आपण पुढे गेलो वेटोळ घालून बसलेला नागोबा पाहिला तर आपण आनंदी होऊ का? म्हणू का ए ताटान आरत्यान घंट्यान नैवेद्यान ओवळ सगळं बाजूला ठेवू, पहिली काठ्यान. अवघड आहे मनुष्याचं. विषारी साप का मनुष्य? हा, मला सांगा, या गावामध्ये सर्पदंशानं किती मेलेत? आठवावं लागते ना? ठीक आहे. या गावात सर्प मनुष्याच्या दंशाने किती मेल्यात? हा, मापच नाही. मग तिकडं आठवत नाही आणि इकडं पण आठवत नाही. फक्त इकडं कोण गेलं आठवत नाही, इकडं संख्या किती आहे ती आठवत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग तो साप तुमच्यामुळे दुःखी पाहिजे, पण तो समोर आल्यानंतर तुम्हाला दुःख होतं. कोणाला आनंद होत नाही साप समोर आल्यानंतर, पण साप समोर आल्यानंतर आनंद होतो. कोणाला? साधं गोष्ट आहे, सापाच्या बायकोला होतो ना. आपल्या नागोबाबद्दल नाही सांगत मी, तिकडचं सांगतोय, त्या सापाचं सांगतोय. सुभाषितकार सांगतात, तत्वबोधकार सांगतात, सर्पेशानाम अनुकूलिनम सुखम आणि सर्पेशाम प्रतिकूलनम दुःखम. म्हणजे सापाची अनुकूलता सर्पिणीला आनंदी करते आणि सर्पाची प्रतिकूलता सर्पिणीला दुःखी करते. पण हेच गणित आपल्या बाबतीत उलट होतं. सर्पाची अनुकूलता आपल्याला दुःखी करते आणि सर्पाची प्रतिकूलता आपल्याला आनंदी करते. विठ्ठल. प्रत्येकाचं सुख वेगळं आहे. पहा, उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यात तहान लागली म्हणून इकडं तिकडं फिरत 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 गेला. कुठंतरी लांबच्या ठिकाणी असा थंड पाण्याचा गार झरा दिसला, ते गट 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 पाणी पिलं. वाह, काय सुख आहे. सुख वाटणार ना? ठीक आहे. थंडीच्या दिवसात कडाक्याची थंडी पडली, कुठं दिसना, इकडं तिकडं कुठं दिसना, म्हणून पाणी पाजायला गेलेल्या काय शेतकऱ्याने शेकोटी पेटवली. त्या शेकोटीच्या जवळ जाऊन हात शेकले. वा वा, काय सुख आहे. सुख आहे ना? म्हणजे पाण्यामध्ये सुख आहे आणि अग्नीमध्ये सुख मिळालं. मग यातच सुख फक्त आहे का? तर हे तिथल्या पुरतं क्षणिक सुख आहे, अनंतकालासाठी सुख नाही. का? जर एखादा पाण्यामध्ये बुडत असला तर कोण म्हणत नाही वा काय सुखात बुडतोय. हा, आणि एखाद्याचा फळ जर पेटत असला तर काय म्हणतो वा काय सुखात पेटतोय, म्हणत नाही कोण. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. तशा या तत्वबोधामध्ये सुखाच्या व्याख्या वेगळ्या सांगितलेल्या आहेत. प्रत्येकाचं सुख वेगळं आहे. इंद्राला इंद्रासनाशिवाय सुख नाही. इंद्रासनापासून इंद्र वेगळा झाला की लगेच महादेवाला गाठतो, देवा वाचवा खुर्ची. तुम्ही नुसतं बसायला ना, आम्ही वाचवायला. तेव्हापासून खुर्ची सुटली नाही. कुणाला? इंद्राचं सांगतोय. खुर्चीची कसरत ही तेव्हापासून चालली. इंद्राचं सांगतोय. खुर्चीसाठी राजकारण चाललंय. इंद्राचं सांगतोय. विठ्ठल विठ्ठल. कुंभकर्णाचं सुख इंद्रासनात. झोपेत कुंभकर्ण सुखी असतो. कुंभकर्णाचं सुख इंद्रासनात. उंदराचं सुख बिळात. जर बिळातून उंदीर काढून इंद्राच्या इंद्रासनावरती ठेवला तर तो सुखी होत नाही. उलट तो इंद्राला दुखी करल. त्या सिंहासनाच्या गाद्या फाडल कुरतुडून. उंदीर त्याला बिळातच झोप लागते. डुकराचं सुख गटारातच. कितीही सजवा, कितीही नटवा, कितीही त्याला सौंदर्य प्रसाधनं लावा, घरातल्या मोठ्या बंगल्यातल्या बेडवरती आणून ठेवा, संध्याकाळ झाली दिवस मावळला की हे गटारातच सापडतं. डुक्कर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. सगळ्यांचं सुख सांगून मला तुम्हाला दुःखी करायचं हा, हे सुख कळलं पाहिजे. पण हे सुख क्षणिक आहे. कशात काय काय सुख? काही विकारात सुख मानतात, काही विषयात सुख मानतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सुख मिळतात. पण हे सुख क्षणिक आहे. हे सुख क्षणिक आहे. कसं? आत्ताचा जसा पाऊस पडतोय त्या पावसामध्ये विजा चमकतायत, बरोबर? कुणी विजा चमकतंय म्हणून त्या चमकलेल्या विजेच्या प्रकाशामध्ये अभ्यास करत कोण बसलाय का? एक आनंदाची गोष्ट आणि एक कौतुकास्पद उपक्रम मला या वांगेगावचा आवडला की संध्याकाळी 7 ते 8:30 संपूर्ण गावामधील मोबाईल आणि TV बंद करायचे. कशाला? मुलांचा अभ्यास होण्यासाठी. जे या संकल्पनेचा, या कल्पनेचा जे अवलंब करतात तेच भविष्यातील महाभाग्यवान असणार. तेवढं लक्षात ठेवा. महाभाग्यवान असणार.
आणि वांगीगावचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे हो. असे उपक्रम मी गावात नाही पण माझ्या घरात 100% राबवणार. राबवायचा का? आमच्या घरातला आहे म्हणून सांगतोय. विठ्ठल विठ्ठल राबवलं पाहिजे हो. आज विज्ञानवादी लोकांनी संप्रदायात मध्ये प्रवेश केला पाहिजे. या गादीवरती येऊन, या वारकरी संप्रदाय गादीवरती येऊन भजन केलं पाहिजे. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही हो. का? आज एका MS झालेल्या, मास्टर ऑफ सर्जन झालेल्या डॉक्टरचा मुलगा माझ्याकडे विद्या ग्रहण करण्याकरता त्यांनी जर माझ्या घरी ठेवला असेल तर तुम्ही आम्ही किस झाडके बत्ती. हा एका डॉक्टरांचा मुलगा आहे, पाटणचा आहे ना, त्यांच्याच गावचा आहे. तो शिकण्याकरता माझ्याकडे आहे. आदरणीय कृष्णा महाराजांचा मुलगा सुद्धा शिकण्याकरता माझ्याकडे आहे. मी हा माझा मोठेपणा सांगत नाही, त्यांच्या मनाचा मोठेपणा सांगतोय की त्यांनी विद्यार्थी माझ्याकडे पाठवलेत. विठ्ठल विठ्ठल. ही काळाची गरज आहे. कारण सगळ्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन झालं. या जगाच्या पाठीवरती एकमेव क्षेत्र असं जे कॉम्पिटिशन विरहित राहिलं ते म्हणजे माणूस बनण्याचं क्षेत्र. इथं शर्यत कोणाचीच नाही. पहा, आज त्या बदलापूर सारखे जर प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येत असतील तर हातात बांगड्या भरून आपण गळ्यात दोगड बांधून विहिरीमध्ये आत्महत्या करायला हरकत नाही हो. काय प्रसंग करायला लागले? संस्काराची उणीव आहे, संस्काराची उणीव आहे. बालपणीत जर त्याला संस्काराचं शिवछत्रपतींचं बाळकडू पाजलं तर मोठ्यापणी त्याच्या हातात तलवार उगरेल. पण आपल्यांच्या सोबत नाही तर परकीयांच्या विरोधात त्याच्या हातात तलवार येईल. हे धर्मशिक्षण बाळकडू म्हणून पाजलं तर भविष्यात आपल्या लेकी बाळे रस्त्यावरती पुन्हा स्वतंत्रपणे हिंडू शकतात. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी. ते अभ्यासाचं मी सांगत होतो. जर त्या प्रकाशामध्ये अभ्यास होऊ शकत नाही, होतो का? ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर अशा प्रकारे पुरावा आहे. त्या पद्धतीने त्या पंचविषयामध्ये सुख आहे. 5 प्रकारचे विषय आहेत. शब्द, रूप, स्पर्श, रस, गंध आणि चव. 5 आहेत विषय, पंचविषय. या 5 विषयाच्या सुखामध्ये आपण आसुसलेलो आहोत, त्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत. पण त्यातनं सुख किती मिळतं पहा. जैसे विषयी सुख आहे जे बोलण्याची सारखे नोहे. जैसे विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. हे विषयामध्ये सुख किती % आहे, किती प्रत आहे. ज्या पद्धतीने आकाशामध्ये चमकणाऱ्या विजेचा प्रकाश जमिनीवरती पडतो तो आहे इतपत सांगण्या इतकाही नसतो. एवढा प्रकाश म्हणजे त्या विषयापासून मिळणारं सुख एवढं क्षणिक आहे. म्हणजे ते सुख आहे हे सांगण्या इतपतही नसतं. एवढं क्षणिक सुख या विषयामधून मिळतं. पण या पंचविषयाच्या सुखाच्या मागे हा मनुष्य चाललेला आहे. प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगळी आहे. माऊली ज्ञानोबांनी अजून सुंदर अशा प्रकारे सुखाची व्याख्या सांगितलेली आहे. आता यावरी सुख जेवं विददेक जेने एकची असेक विसरे जीव. अशा पद्धतीचं सुख आहे जे प्राप्त झाल्यानंतर जीवाच्या मनाची शांतता होते. या नाम सुख. तेच मिळाल्यानंतर पहा, लहान बाळ खेळत आहे, खेळता खेळता लहान बाळाच्या हातामध्ये एखादी वस्तू दिली, ते रडत असलं तर शांत होतं. म्हणजे काय? त्याला सुख मिळालं ना. आता यावरी सुख, त्याच्या सुखाची व्याख्या ती. पण आपण त्याच्या सुखाची व्याख्या योग्य करून दिली तर प्रौढपणामध्ये त्याला निश्चित सुख कळलं. लहानपणी बाळ जर रडायला लागलं तर आजी काय म्हणते? ए सुनबाई घेऊन ये इकडं. काय? ज्ञानेश्वरी, गीता, गाता, मोबाईल. आणि ते मोबाईल आणतं. ते मोबाईल आणल्यानंतर त्यात अभंग लावती. सगळा भंग होईल असलं गाणं लावती. आता नवीन आलेली गाणी माझ्या काय पाठ नाहीत, तसली गाणी लावत्यात. मग बघत्यात, बघ माझा बाब्या कसा नाचतोय त्या गाण्यावर. मग म्हातारं झाल्यावरती आईबापाला नाचवल, नाहीतर काय करल? आम्ही लहानपणी असताना माझ्या आजीनं, माझ्या आईनं आम्हालाही शांत केलं. पण कसं केलं? आजही आजी त्यांच्या नातवाला म्हणजे माझ्या बाळाला, लहान बाळाला, राघवला, 6 महिन्याच्या बाळाला भजन करूनच शांत करतात. नामदेव जनाबाईचं, ज्ञानदेव तुकारामचं, रामकृष्ण हरीचं, विठ्ठल विठ्ठलचं भजन करून जर ते जर शांत बसत असेल, बसतं का नाही? बसतं. पुरावा आहे. ते शांत बसतं, खेळतं, हसतं.
खात्री आहे, छाती टोकून सांगतो, मोठ्यापणी भजनामध्येच त्याला आनंद मिळेल आणि ते भजनामध्येच आमच्या सगळ्या घराण्याला नाचवेल, ही खात्री मी सांगतो. विठ्ठल विठ्ठल. हे संस्कार झाले पाहिजेत, कारण त्याचं सुख त्यामध्ये. प्रत्येकाचं सुख वेगळं आहे. विदुरजीने तर 6 सुख सांगितली धर्मराजाला. हा, अर्थागमो नित्यम रोगिताच, प्रियाच भार्या प्रियवादनीच, वशश्च पुत्र अर्थ करीच विद्या, षड्जीव लोकेषु सुखानि राजन. या 6 सुखामध्ये विदुरजी त्या राजाचं सुख सांगतात. या 6 विषयामध्ये सुख आहे का? तर आहे. अर्थागमो, अर्थात पैशात सुख आहे का? वांगीकर पैशात सुख आहे का? नाही. गाडी आणलेले, पोती बी आणलेले आहेत, जातो घेऊन. पैशात सुख आहे का? आहे. अर्थागमो नित्यम रोगिताचं, निरोगी शरीरामध्ये सुख आहे का? निरोगी शरीरामध्ये सुख आहे का? आहे. मान्य केलं पाहिजे, सुख आहे. अर्थागमो नित्यम रोगिताचं, प्रियाच भार्या, प्रेम करणाऱ्या बायकोमध्ये सुख आहे का? डेरिंग नाही कोणाची नाही म्हणायची. आहे का हो? आहे. सुख नाही म्हणता येणार नाही, आहे. प्रियाच भार्या प्रियवादनीच, गोड बोलणाऱ्या बायकोमध्ये सुख आहे का? गोड बोलणं तुम्ही कधी कधी ऐकलं असेल का? कधी ऐकलं? गोड बोलणाऱ्या बायकोमध्ये सुख आहे का? तर आहेच. हा, याचा अर्थ असा नाही 2-2 कराव्या, गोड बोलणारी आणि प्रेम करणारी दोन्ही एकच. हा, आहे का? आहे. प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वश्यच पुत्र, पुत्रामध्ये सुख आहे का? आहे का? आहे हो. पुत्र झाल्यानंतर आनंद कोणाला होत नाही, सुख कोणाला मिळत नाही. आहे. वश्यच पुत्र अर्थ करीची विद्या, अर्थ मिळवून देणारे विद्या कला, त्यामध्ये सुख आहे का? आहे. या 6 गोष्टीमध्ये सुख आहे. पण कुठपर्यंत? 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 पहा, अर्था पैशामध्ये सुख आहे. कुठपर्यंत? शेडात जास्तोपर्यंतच. तिथून पुढं पैशात सुख. एवढा विश्वावरती राज्य करणारा सिकंदर, एवढं सगळी धनसंपत्ती असताना तसाच मेला. रावण सांगा ते कवडी गेली नाही. पहा, सोन्याचे असो नाहीतर कशाचे असो, बुडलंच. कुठं आपल्या 4-5 अंगठ्या नाचवता, माझ्या बोटात तरी एक पण नाही. आम्ही पिवळं होतो फक्त काय वेळ झाल्यावरच. द्वारका सोन्याची होती, बुडली. लंका सोन्याची होती, बुडली. 5 तोळं झाकून ठेवा. या सगळ्या गोष्टी बुडल्या हो. अजिबात कुठल्या गोष्टी राहणार नाहीत. म्हणजे धनामध्ये चिरंतन सुख, क्षणिक सुख आहे. धनाचा कृपणा लोभदायचा, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. अर्थागमो नित्यम रोगिताचं, निरोगी शरीरामध्ये सुख आहे का? तर आहे. पण कुठपर्यंत? 18 वर्षाचा युवक आरशासमोर उभा राहिल्यानंतर त्याला आरशावरती प्रेम होतं. पण तोच युवक 81 वर्षाचा झाल्यानंतर दगड घेऊन आरशासमोर उभा राहतो. चुकीचा दाखवतोयस, तो खरं दाखवतोयस, तू चुकीचा झालायस, वृद्ध झालाय. म्हणजे शरीरात कायम सुख कुठपर्यंत आहे? वृद्धत्व येत नाही तोपर्यंत. अर्थागमो नित्यम रोगिताचं, प्रियाच भार्या प्रियवादनीच, बायकोमध्ये सुख आहे. पण कुठपर्यंत? चांगली बोलती, प्रेम करती आणि सांभाळती तोपर्यंतच. हा, तोपर्यंत सुख आहे. चिरंतन सुख नाही. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे दारा, आणि भाग्य तरी नोहे पुत्र. पुत्रामध्ये सुख आहे. पण कुठपर्यंत? पुत्रापर्यंत सुख आहे जोपर्यंत जो पुत्र पित्याचा 4 माणसात सगळ्यांसमोर अपमान करीत नाही तोपर्यंत. वश्यच पुत्र, वर्चस्व ज्या पित्याचा आपल्या पुत्रावरती आहे त्याच पुत्रामध्ये सुख आहे. पित्याच्या वर्चस्वाला जर पुत्र गेला आणि आपल्या पित्याला इतरांच्या समोर जर अपमानित करत असला तर ते पित्याचं त्या जिवंतपणे असलेलं मरण आहे. असा पुत्रामध्ये चिरंतन सुख. अर्थकरीची विद्या कुठपर्यंत? जोपर्यंत हात चालतायत, जोपर्यंत घसा चालतोय, गाणाऱ्याची तिथपर्यंतच सुख देणार आहे कला. वाजवणाऱ्याचे हात चालतायत तिथपर्यंत देणार आहे कला. बोलणाऱ्याचा घसा चालतोय तिथपर्यंतच सुख देणार आहे कला. तिथून पुढं सुख मिळणार नाही. या सर्व गोष्टीत सुख क्षणिक आहेत. एकमेव एकाच ठिकाणी चिरंतन सुख मिळतं, अभंगाच्या पहिल्या चरणात. चिठाई सुख वाटे हे चिठाई, सुख वाटे चिठाई, सुख वाटे चिठाई, सुख वाटे चिठाई, सुख वाटे
ठाई सुख वाटे बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या संताच्या मनवुनी केला वास मनवुनी केला वास ओ मनवुनी केला वास मनवुनी केला वास पायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या मनवुनी केला मनवुनी केला मनवुनी केला मनमुनी केला सुख वाटे येची ठाई बहुपायी संतांची मनवुनी केला वास नाही नासत ये ठाई विठोबा रखुमा रखुमाई अरे टाळी वाजवा रखुमाई 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 बोला पुंडलिक वरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की न करवे हाला चाली निवारली चिंता हे म्हणून केला वास नाही नासत ये ठाई. कोणत्याही प्रकारची हालाचाल करण्याची गरज नाही, पण तुका म्हणे शेष घेही ना आवडी वचन न मोडी बोलिले ते. त्या साधू संतांच्या वचनानुसार चालला तरच न करवे हालाचाली निवारली चिंता हे. त्या अधिकारी मिळण्याकरता त्या साधू संतांच्या वचनानुसार चाललं पाहिजे, तरच न करवे हालाचाली निवारली चिंता हे. नुसतंच न करवे हालाचाली नाही, ठाईचं बैसोनी आवडी अनंत आळवावा, त्या अनंताला आळवावं तर सुख मिळते. मग हे सुख संतांच्या भजनात सुद्धा जास्त मिळतं का? कारण तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, आणि तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. मग ही रोग स्वरूपानं आलेली, म्हणजे फक्त काय शारीरिक रोग नाही, अजून एक सगळ्यात मोठा रोग आहे. कोणता? भवरोग. 2 वर्षापूर्वी आलेला वेगळा होता. कोणता? आता तो रोग होता का भोग होता हे अजून कळलेलं नाही. हा भवरोग. इतर रोग मनुष्य जन्माला आल्यानंतर होतात. कोणते? सर्दी, ताप, पडस, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, हे सगळे रोग जन्माला आल्यानंतर होतात. पण एकच असा भवरोग आहे जो झाल्यानंतर जन्म घ्यावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. यातून मुक्तता होण्याकरता संतांचा जप करा. या त्रिविध तापातून सुद्धा मुक्तता होईल आणि या भवरोगातून सुद्धा मुक्तता होईल. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई.
नामदेव जनाबाई 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 भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ नामदेव जनाबाई 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 भानुदास एकनाथ 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 भानुदास भानुदास एकनाथ 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 जय जय नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जना नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जय जय भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास जय जय नामदेव जनाबाई 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 नामदेव जय जय भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास जय जय नामदेव जनाबाई 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 नामदेव जय जय नामदेव जनाबाई 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 नामदेव जय जय नामदेव जनाबाई 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 नामदेव जय जय नामदेव जनाबाई 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 नामदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय महाराज ज्ञानेश्वर माऊली जिंदागधा महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली
संतांची भजन करायला कधीच चुकायचं नाही. आणि आत्ता जे मी माऊली ज्ञानोबा भजन केलं ते नाथराय त्यांच्या स्वतःच्या कीर्तनात अशा पद्धतीनं भजन करत होते. हे माझे गुरुवर्य वैकुंठवासी भागवताचार्य वेदांताचार्य श्रीपादजी महाराज भडंगे यांच्या मुखातून मी ऐकले. असो, यथामध्ये यथा अवकाश या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या दिशेनं आपला प्रवास आलेला आहे. तू का म्हणे निवेतनू रज कनू लागता म्हणूनी केला वास नाही नासत ये ठाई. या ठिकाणी मला या वांगी गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून कीर्तन पुष्परूपी सेवेचं प्राकटीकरण करण्याकरता एक पारमार्थिक अनुमोदन इथपर्यंत पोचलं. त्याच अनुमोदनाचा स्वीकार करून मी या ठिकाणी माझा पारमार्थिक अनुवाद व्यक्त करण्याकरता मगाच दीड तास ते 2 तास तुमच्या समोर उभा आहे. श्री गुरूंच्या कृपेनं माता पित्यांच्या कृपाशीर्वादानं जेवढं काही अल्प अर्थ माझ्या बुद्धिपटलाच्या कोष्टकावरती संचयित झाला तो माझ्या मुखारबिंदी मी तुमच्या कर्णपटलापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक पारमार्थिक प्रयत्न केला. या अभंगाचा असाच अर्थ असेल असा माझा मुळीच हट्ट नाही आणि किंबहुना कोण्याही वाक्याचा नसावा. ती संतांची अक्षर आहेत. मगाशीच आपला विषय झाला. वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांच्या मुखातून उच्चिष्ट झालेली सुवर्ण अक्षरं अभंग स्वरूपात गात्यामध्ये स्थित झाली. ती अभंगाची अक्षरे आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेली आहे. ही संतांची उष्टी अक्षर आहेत, कोणाची पण उष्टी नाही. ती म्हणजे ती अधिकार संपन्न असणारे अक्षर आहेत. ती पाण्यावरती तरली, निर्जीव असणारे ती अक्षरं पाण्यावरती तरली का? त्या पानानं त्या अक्षरांचा सहारा सोडला नाही म्हणून ती पानं तरली. या अक्षरांचा सहारा या पानानं जर सोडला नाही ना तर ही पानं सुद्धा तरली जातील. तरले तर ती हाची भरवसा, एवढा नामधारकाचा एवढा भरवसा या संप्रदायाचा आहे. एवढा असणारा शहाण्यांचा पंथ असणारा, विश्वाच्या पाठीवरती अभेद्य असणारा, भेद न करणारा, भेदरहित विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असणारा एकमेव संप्रदाय म्हणजे माझा वारकरी संप्रदाय आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या माध्यमातून इथं माझ्यावरती नितांत प्रेम करत असणारे आदरणीय दादा यांच्या माध्यमातून पाच्चारण झालं. तो कीर्तन पुष्परूपी सेवेचा योग आला. या ग्रामस्थ मंडळांची सुद्धा गाठ पडली. खूप गुणी आणि मनानं श्रीमंत असणारे लोक मला भेटले. धनानं श्रीमंत असणारे भरपूर भेटले, पण मनानं श्रीमंत असणारे ठराविकच लोक आहेत. का कुणास ठाऊक इथं आल्यानंतर व्यक्तिशाही तो उल्लेख प्रत्येकजण सांगतोय, माझा उल्लेख कीर्तनात करायचा नाही. ह्याच्यापेक्षा मोठं मन दुसरं कुठलं? ही सज्जनांची लक्षणं आहेत. स्वकीर्ती कानी नाही कावी, पूज्यता डोळा न देखावी, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत. इथं आल्यानंतर मंदिरामध्ये गृहस्थ सह अष्टांग प्रणिपात पांडुरंग परमात्म्याला करीत होते. कदाचित त्यांच्यामुळं थोडंसं मला मंदिराच्या बाहेर थांबावं लागलं. बाहेर थांबल्यानंतर पांडुरंगाला लांब निरखून बघण्याचा योग आला आणि अगदी डोळ्यात काय काळजात बसेल अशी मूर्ती इथं आहे. एवढी सुंदर मूर्ती पांडुरंग परमात्म्याचे. का कुणास ठाऊक माझी नजर लागेल म्हणून जर मी काजळ लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला नजर सुद्धा लागणार नाही, कारण काजळापेक्षा काळी कुळकुळीत आहे. सुंदर स्वरूप आजी पाहिले म्या डोळा. हे सुंदर स्वरूप मी माझ्या या दोन्ही नेत्रानं निहाळलं. कदाचित भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरीहून वांगी क्षेत्रामध्ये आला आणि कुठं जावं म्हणून या देवळात आला तर स्वतःच्या मूर्ती पुढे उभं राहून म्हणेल, काय देखणी मूर्ती आहे. एकदा भगवान श्रीकृष्णानं आरशामध्ये पाहिलं आणि प्रेमात पडला. कोणाच्या? म्हणला काय देखून स्वरूप आहे. मी जर बाई असतो तर याच्याशीच लगीन केलं असतं. कोणाशी? आरशातल्याशी. कोण होता आरशात? तशा पद्धतीने हे प्रतिबिंब आहे. साक्षात पांडुरंग पांडुरंग परमात्मा जर या मूर्तीसमोर उभा राहिला तरी म्हणेल कदाचित एवढा देखना मी असतो तर एवढी देखणी मूर्ती आहे हो. तोंड भरून कौतुक करा देवाचं. अनेकाची स्तुती. आम्हा ब्रह्महत्या एका चक्रपाणी वाचून येत्या. त्या भगवान परमात्म्यापेक्षा इतरांची स्तुती आम्हाला हत्या आहे हो, ब्रह्महत्या आहे आमच्यासाठी. त्या देवाची स्तुती करा.
आशीर्वादच मिळेल. सगळ्या साधू संतांनी केली आणि त्या देवाची स्तुती कराच, पण त्या देवाला आकळणाऱ्या साधू संतांची स्तुती करा. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम 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 कुंडलिक वल्लभ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. येत जे माझे उरले पायी कपन. तुका मने निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो. तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो. तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो. तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो. तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो. रजकनो लागता, रजकनो लागता, रजकनो लागता, रजकनो लागता. मनवुनी केला वास, मनवुनी केला वास, मनवुनी केला वास, मनवुनी केला वास. रजकनो लागता, रजकनो लागता, रजकनो लागता, रजकनो लागता. मनवुनी केला वास, मनवुनी केला वास, मनवुनी केला वास, मनवुनी केला वास. नायनास ठाई
नाही नास ते ठाई नाही नास ते ठाई ते ठाई ते ठाई नाही नाचई ठाई नाही नाचई ठाई
गायक तर या ठिकाणी सुंदर आहेत, संवाद देण्याला आमचे सामर्थ्यशील दादा आहेतच, पण या सर्व स्वरांना तालामध्ये मजबूतीकरण करण्याचं काम करतो तो म्हणजे मृदंग, ज्यांच्या नावामध्येच वजन आहे, दिगंबर. बरोबर का? इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणलं तर दिगंभीर. आमच्या गुरुजींचं नाव बरं का, ज्यांच्याकडे काही काल मी गंभीर अवचार गुरुजींच्याकडं मी केलं आणि आता माझ्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्याकडं पाठवलेलं आहे. मी खूप छान दिगंबरजीने या ठिकाणी सेवा केली. जिवंत चमड्यातून आवाज कोणी काढलो? मेलेल्या चमड्यातून आवाज काढण्याकरता जिवंत चमड्यात धमक लागते. माझी जातीचे मज भेटू कोणी. शेकडो विद्यार्थी माझ्याकडे मृदंगाचं ज्ञान ग्रहण करतात, पण मी सुद्धा एक विद्यार्थी आहे आणि शेवंडपर्यंत विद्यार्थी राहायचं आहे. त्याला कारण असं आहे, गुरु झाला की शिक्षण थांबलं. जो अतृप्त आहे तो विद्यार्थी, तो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहतो. मला अतृप्त राहायचे, शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहायचं. माझ्याकडे शिकणारी एक पाटण तालुक्यातील मुलगी आहे, आडुळगावची, सरांची मुलगी आहे. ती माग 2 वर्षापूर्वी शालांत स्पर्धा झाल्या मृदंग वादन पारंपरिक स्पर्धेत. ती मुलगी आमच्या गुरुमंत्र गुरुकुल परिवारामध्ये शिकत होती. तिचा देशामध्ये पहिला क्रमांक आला. पाटण तालुक्याचीच आहे. पाटण तालुक्यामध्ये गुरुमंत्राचं या ठिकाणी धडे देण्याचं काम चालू आहे. आटक्यामध्ये काल जे महाराज आले त्यांच्या गावामध्ये जवळपास एक 20-25-20 एक मुलं आहेत. आदरणीय दादांना सुद्धा त्या ठिकाणी मी ओढून नेलेलं आहे. दादांचेही खूप विद्यार्थी आहेत. तुळसणमध्ये जवळपास 20 विद्यार्थी माझ्याकडे शिकत आहेत आणि आमच्या घरी एक 25-30 येत राहतात. हा, हे घरचं मॉडेल आहे. मानस लहान आहे, 6वीत आहे. असे विद्यार्थी आहेत. ही कला घेतल्यानंतर त्याच्याचबरोबर त्यांनी माणूस बनून जगावं, ह्याचे सुद्धा संस्काराचे धडे आम्ही देत असतो. हा मृदंग बोलतो, तिरकिट तकता तिटकता कधी गणधा, बोल आहेत मृदंगाची, सोपे आहेत. हा, 10 कीट म्हणा की, 10 कीट म्हणा की, झोपला काय? 10 कीट तकीटत का, अक्षर आहे ती मृदंगाची. 10 कीट तकीटत का. आता एकसारखं म्हणा, 10 कीट तकीटत का. नाही, आता कुठं 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 का. ही अक्षर पाठ करावी लागतात, रुळावी लागतात. त्यावेळी ते हातातून वादनातून येतात. धाकडे तिकडे का, धागडे तिकडे का, धागडे तिकडे का, तक कधिकिट तक दुम तिकडे तिकडे धातर कधिकिट धाकटे धागण धागडे तिकडे का, धाकटे धान धा, धागडे तिकडे का, धाकटे धान धा, धागडे तिकडे का, धाकटे धान धा. स्तुती करतो मृदंग गणरायाची. धेद 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 धिड 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 तक कधिकिट तकेट तागण धागत धागत शंकर सुतलंबोदर मोदक प्रिय वक्रतुंड तकेट दिगड त्रिगड तक तकेन महा काय धिगड तक दिगट जय गणेश धिकिट तागण धा, जय गणेश धिकिट तागण धा, जय गणेश धिकिट तागण धा. दुर्गा मातेची स्तुती करतो मृदंग. कथा दिकिट धुमकिट धरिकिट गिकिट धन्न गिकिट कतिट तकतिट तकतिट तागण धिकिट तागण किडताक दिगण 10 दिन ता 10 दिन जगत जननी जगदंबा माता धिड धिड तागतिट कडतिकिट तागतिट चामुंडा श्री दुर्गा मात, जय जय भवानी 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 धगत दिगण धागत दिगण धागत दिगण धागत दिगण धा. असा मृदंग बोलतो. असे असंख्य मुलं वाजवणार आहेत. मी एकदाच जगलो, परंतु मेल्यानंतर मी 1000 वेळा जगणार हे निश्चित. या कलेच्या माध्यमातून असं कला घ्या. आयुष्यात दुसरं काय नाही. मरणानं अवस्थेत खाटीवरती पडलो असताना कॅल्क्युलेशन करताना कुठं कॅल्क्युलेशन चुकू नये. गड्या हे करायचं राहिलं, कला घ्या. मरताना सुखानं आपलं डोळं मिटता यावं की आनंदानं मी आयुष्यभर मृदंगाची सेवा केली, गायनाची सेवा केली, पांडुरंगाची सेवा केली. एवढंच बोलतो आणि कीर्तन पुष्परूपी सेवा तुम्हा सर्व श्रोते वर्गाच्या चरणावरती या ठिकाणी विलीन करतो. माझ्या मातापित्यांच्या चरणावरती विलीन करतो. या ठिकाणी ज्ञात अज्ञात ज्येष्ठ श्रेष्ठ जेवढे सगळे अधिकारी पुरुष आहेत, अधिकारी आहेत, अल्पाधिकारी आहेत, पूर्णाधिकारी आहेत, निम्नाधिकारी आहेत, त्या सर्वांच्या चरणावरती सेवा सुपूर्द करतो. आणि माझे गुरुवर्य ज्यांच्यामुळे कीर्तन सेवेकरता मी उभा आहे
ते भागवताचार्य वैकुंठवासी श्रीपादजी महाराज भडंगे यांच्या चरणावरती सेवा विलीन करून या ठिकाणी कीर्तन पुष्प सेवेला पूर्ण विनम देतो. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.